आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। राहुल गांधी यांचे निवासस्थान आता बदलणार। बेंगळुरूमध्ये आयटी कंपनी अधिकाऱ्यांची भर कार्यालयात हत्या। नूतन पोलीस आयुक्तपदी एस.एन. सिद्धरामप्पा यांची नियुक्ती। तैवानच्या विद्यापीठात बेळगावच्या सुपुत्राचा झेंडा। मंगाई देवीच्या यात्रोत्सवात मोठी उलाढाल। हलगा येथील मरगाई देवीची यात्रा उत्साहात संपन्न। मारुती गल्ली येथे अपघातामुळे खळबळ। स्वरगंधची स्वरांकित गुरुपौर्णिमा साजरी। कंत्राटदारांनी कर्मचाऱ्यांना योग्य सुविधा पुरवण्याची सूचना। परमात्मराज महाराजांकडून जैन मुनी हत्येचा निषेध। BS Channabasappa and Sons, the textile mall at Tilakvadi, Belagavi. आणि आता पाहूया सविस्तर बातम्या। काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची खासदारकी 3 महिन्यांपूर्वी काढून घेण्यात आली। भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत चुकीच्या पद्धतीने भाष्य केल्याप्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली होती। त्यामुळे राहुल गांधींना त्यांचं शासकीय निवासस्थानही सोडावं लागत होतं। गेल्या 3 महिन्यांपासून राहुल गांधी यांच्या आई आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी राहत होते। आता राहुल गांधींना निवासस्थान मिळाल्याचं सांगितलं जात आहे। लवकरच राहुल गांधींचा पत्ता बदलण्याची शक्यता आहे। यावर्षी मार्च महिन्यात झालेल्या सुनावणीनंतर राहुल गांधींना अपात्र ठरवण्याची कारवाई लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केली होती। या कारवाईवर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली होती। अशा कारवाईला आव्हान देण्यासाठी संबंधित सभासदाला काही दिवसांचा अवधी दिला जातो। मात्र राहुल गांधींना तो अवधी देण्यात आला नसल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात आली होती। मात्र तरीही कारवाई कायम राहिल्यानंतर राहुल गांधींनी आपला बंगला 22 एप्रिल रोजी सोडला। बेंगळुरूमध्ये आयटी कंपनी अधिकाऱ्याची भर कार्यालयात हत्या। बेंगळूर येथे मंगळवारी एक थरकाप उडवणारी घटना घडली आहे। येथील एका आयटी कंपनीतील एमडी आणि सीईओची कार्यालयात घुसून हत्या करण्यात आली आहे। आरोपीने हातात तलवार आणि चाकू घेऊन कार्यालयात प्रवेश केला आणि दोघांची हत्या केली। ही धक्कादायक घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी याच कंपनीचा माजी कर्मचारी असल्याचं बोललं जातंय। फणींद्र सुब्रमण्यम आणि विनुकुमार असं हत्या झालेल्या दोघांची नावं आहेत। फणींद्र सुब्रमण्यम हे एरोनिक्स इंटरनेट कंपनीचे एमडी होते। बेंगळुरूमधील अमृतहल्लीजवळ ही दुहेरी हत्याकांडाची घटना घडली आहे। या दुहेरी हत्याकांडातील संशयित आरोपी हा एरोनिक्स इंटरनेट कंपनीचा माजी कर्मचारी आहे। संशयिताने कंपनी सोडल्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता। तथापि आरोपीचा मृत एमडी फणींद्र सुब्रमण्यम यांच्यावर तीव्र राग होता। सुब्रमण्यम यांनी आरोपीच्या उद्योग चालवण्याच्या पद्धतीचा विरोध केला होता। याच रागातून ही हत्या केल्याचं बोललं जातंय। नूतन पोलीस आयुक्तपदी एस.एन. सिद्धरामप्पा यांची नियुक्ती। बेळगावच्या नूतन पोलीस आयुक्तपदी एस.एन. सिद्धरामप्पा यांची नियुक्ती करण्यात आली आहे। यापूर्वी डॉक्टर बोरलिंगय्या यांनी आयुक्त पदाचा कार्यभार सांभाळला होता। त्यांच्या बदलीनंतर काही काळासाठी हे पद रिक्त होते। त्यांच्या जागी आता सिद्धरामप्पा यांची नियुक्ती करण्यात आली आहे। ते सन 2005 सालच्या बॅचचे अधिकारी आहेत। ते लवकरच आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार असल्याचं सांगण्यात आलं। तैवानच्या विद्यापीठात बेळगावच्या सुपुत्राचा झेंडा। बेळगाव तालुक्यातील आंबेवाडी सारख्या छोट्या गावातून तैवानच्या विद्यापीठापर्यंत भरारी घेण्याची कामगिरी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात बेळगावच्या सुपुत्राला यश आलंय। रोहन पास्टे या युवकाने तैवान विद्यापीठातून पीएचडीचा अभ्यासक्रम पूर्ण करून बेळगावचे नाव उज्ज्वल केले आहे। त्यामुळे तो अभिनंदनास पात्र ठरलाय। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेत त्याने हे यश संपादन केलंय। त्यामुळे त्याच्यावर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। रोहन याने तैवान येथील नॅशनल यांगमिंग विद्यापीठातून मटेरियल सायन्स आणि इंजिनिअरिंग विभागातून पीएचडी पदवी प्राप्त केली आहे। नमस्कार, मी रोहन पास्टे, मूळचा आंबेवाडी तालुका जिल्हा बेळगाव। तर गेल्या काही दिवसांपूर्वी मी तैवान येथील नॅशनल यांगमिंग चाओतुंग युनिव्हर्सिटी या विद्यापीठाच्या मटेरियल सायन्स आणि इंजिनिअरिंग या विभागातून पीएचडी ही पदवी संपादन केली। लिथियम मेटल बॅटरीज आणि सॉलिड स्टेट लिथियम मेटल बॅटरीज हा माझ्या संशोधनाचा विषय होता। सध्या आपण पाहतो की आपल्या हातामध्ये म्हणजे घरामध्ये बऱ्याच उपकरणांमध्ये बॅटरीचा उपयोग होतो।
आपल्याकडे इलेक्ट्रिक स्कूटर्स देखील आलेले आहेत, परंतु सध्याच्या बॅटरीज आहेत त्यांची कॅपॅसिटी ही फारच कमी आहे, म्हणजे ह्या बॅटरीज कमकुवत आहेत। तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जास्त कॅपॅसिटी देणाऱ्या बॅटरीज कशा विकसित करता येतील ह्या दृष्टीने हे संशोधन होतं। तर जास्त कॅपॅसिटी देणाऱ्या बॅटरीजमध्ये लिथियम मेटल बॅटरीज तसेच सॉलिड स्टेट लिथियम मेटल बॅटरीज या बॅटरीजचा समावेश होतो आणि ह्या बॅटरीज आपल्याला व्यावसायिकदृष्ट्या कशा विकसित करता येतील ह्यावर माझं संशोधन अवलंबून होतं। तर गेल्या 4 वर्षांपूर्वी बेळगावातून हा प्रवास सुरू झाला। इकडे येण्यासाठी बेळगावातील अनेक दानशूर व्यक्ती तसेच माझे सहकारी तसेच अनेक सेवाभावी संस्था या सर्वांची मदत झाली। मी पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या सर्व व्यक्ती संस्था तसेच माझे सहकारी आणि मित्रमंडळी या सर्वांचे आभार मानतो। धन्यवाद। मंगाई देवीच्या यात्रोत्सवात मोठी उलाढाल। वडगावची ग्रामदेवता श्री मंगाई देवी यात्रोत्सवाने बेळगावसह आसपासच्या परिसरात उत्साही वातावरण निर्माण केलं आहे। या यात्रोत्सवाच्या निमित्ताने उपनगरी भागातील बाजारपेठेत मोठी उलाढाल झाली आहे। मंगळवारी यात्रेच्या मुख्य दिवशी हजारो भक्तगणांनी मंदिर परिसरात गर्दी केली होती। यात्रेच्या निमित्ताने झालेल्या मांसाहारी आणि शाकाहारी भोजनावळींना मोठी उपस्थिती लाभली होती। या निमित्ताने कोंबड्या आणि बकरी बाजारात देखील मोठी उलाढाल झाली आहे। त्याचबरोबर किराणा सामुग्रीच्या खरेदीसाठी देखील ग्राहकांची गर्दी लोटल्याचे दिसून आले आहे। यात्रेला येणाऱ्या भक्तगणांकडून मिठाईची खरेदी देखील मोठ्या प्रमाणात होते, त्यामुळे मिठाईच्या दुकानातून देखील खरेदी बहरल्याचे दिसून आले। यापुढील 4 दिवस भक्तगणांचा उत्साह असाच ओसंडून वाहणार असल्याचे दिसून येत आहे। हलगा येथील मरगाई देवीची यात्रा उत्साहात संपन्न। हलगा येथील श्री मरगाई देवीची यात्रा उत्साहात संपन्न झाली। 2 दिवस झालेल्या कार्यक्रमात भक्तवर्गांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता। अखंड वाद्यांचा गजर आणि भंडाऱ्याची उधळण करीत यात्रोत्सव साजरा झाला। यामध्ये भक्तांची मोठी गर्दी दिसून आली। सोमवारपासून या यात्रोत्सवाला सुरुवात झाली। मंगळवारी यात्रेचा मुख्य दिवस होता। विविध धार्मिक कार्यक्रमांच्या बरोबरीने देवीची मिरवणूक आणि पूजन करण्यात आलं। मंगळवारी सायंकाळी यात्रेच्या सांगतेनिमित्त मिरवणूक काढण्यात आली। यामध्ये हजारो भाविकांनी सहभाग घेतला होता। देवस्थान कमिटीचे अध्यक्ष धाकलू बिळगोजी, बाबू देसाई, कृष्णा संताजी, चारुकीर्ती सैबन्नावर आदींसह प्रमुखांनी यात्रा संयोजनासाठी पुढाकार घेतला होता। मारुती गल्ली येथे अपघातामुळे खळबळ। शहराच्या मध्यवर्ती भागातील मारुती गल्ली येथे एका वाहन चालकाने उभे केलेले वाहन रिव्हर्स गिअरमध्ये जाऊन अपघात घडला। यामध्ये काही वाहनांचे नुकसान झाले। या घटनेमुळे दिवसभर याची चर्चा सुरू होती। मारुती गल्ली येथे काही कामासाठी आलेल्या एका वाहन चालकाने आपले वाहन उभे केले होते। सदर वाहन चालक निघून गेल्यानंतर थोड्या वेळात ते वाहन रिव्हर्समध्ये माघारी निघाले। त्यामुळे त्या वाहनाच्या मागे असणाऱ्या दुचाकी वाहनांना त्याची धडक बसली। वाहनाची गती कमी असल्यामुळे तेथील नागरिकांच्या लक्षात हा प्रकार आला। त्यामुळे अनेकांनी हे वाहन थांबवण्यासाठी धडपड केली। त्यामुळे अनर्थ टळला, मात्र काही दुचाकींचे मोठे नुकसान झाले। स्वरगंधची स्वरांकित गुरुपौर्णिमा साजरी। कचेरी गल्ली शहापूर येथील स्वरगंध संगीत विद्यालयाचा गुरुवंदना कार्यक्रम रविवार दिनांक 9 रोजी सरस्वती वाचनालय येथील माई ठाकूर सभागृहात पार पडला। विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गाणी सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केलं। विद्यालयाच्या संचालिका सौभाग्यश्री कुलकर्णी, बळवंत कुलकर्णी, तबलावादक जितेंद्र साबण्णावर, रामचंद्र एडके यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। एप्रिलमध्ये झालेल्या गांधर्व महिला विद्यालयाच्या संगीत परीक्षेत यश मिळवलेल्या शिष्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आलं। गणेश स्तुतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली। यामध्ये महिला भजनी मंडळासह छोट्या छोट्या मुलामुलींनी उत्कृष्टपणे गीते सादर केली। प्रसिद्ध तबलापटू जितेंद्र साबण्णावर यांनी उत्तम साथ संगीत केली। सौभाग्यश्री कुलकर्णी यांनी संवादिनी संगत केली। कॅसिओ साथ भक्ती धोंगडी हिने केली। कंत्राटदारांनी कर्मचाऱ्यांना योग्य सुविधा पुरवण्याची सूचना। जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले की कंत्राटदारांनी वैधानिक सुविधा पुरेशा प्रमाणात पुरवल्या पाहिजेत, अशी सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी विविध कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना केली आहे। कामगार कायद्याच्या जनजागृतीबाबत मंगळवारी 11 जून रोजी आयोजित जिल्हास्तरीय बैठकीच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते। वैधानिक सुविधा आणि नियमानुसार आउटसोर्स कर्मचाऱ्यांना किमान वेतन देणे ही अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे। काही ठिकाणी कंत्राटदार आउटसोर्स कर्मचाऱ्यांना सुविधा देत नाहीत। कंत्राटदार फक्त सेवा शुल्क कापून घेईल, इतर सर्व सुविधा कर्मचाऱ्यांना देण्यात याव्यात, असे त्यांनी सांगितले। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या बैठकीत विविध शासकीय विभाग, कॉर्पोरेट मंडळामध्ये कार्यरत असलेल्या आउटसोर्स कर्मचाऱ्यांना उपलब्ध असलेल्या वैधानिक सुविधा देण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केलं।
परमात्मराज महाराजांकडून जैन मुनी हत्येचा निषेध. गेल्या काही वर्षांपासून देशभरात चालू असलेल्या साधू संतांच्या हत्या अत्यंत शोकास्पद आणि निंदनीय आहेत. हिरेकुडी तालुका चिक्कोडी येथे नुकतीच झालेली जैन मुनी हत्या ही अत्यंत दुःखदायक आहे, असे विचार परमाब्धिकार परमात्मराज महाराज यांनी व्यक्त केले आहेत. सदर घटना क्लेशदायक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अतिशय निष्ठुरपणे हत्या करून पुरावे लपविण्यासाठी जे अतिशय क्रूर कृत्य करण्यात आले आहे ते मानवतेला काळीमा फासणारे आहे. आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी न्याय प्रक्रिया शीघ्रतेने पार पडण्याची आवश्यकता आहे. साधू संत असोत, राजकीय व्यक्ती असोत किंवा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या अन्य व्यक्ती असोत, त्या सर्वांची सुरक्षा कशी राखता येईल यासंबंधी व्यापक चिंतन होणे आवश्यक आहे, असे विचार त्यांनी व्यक्त केले. आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिलमिल जाए हर पल होंगी सुहानी, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, आराधना मारुति गली बेलगाम, मन भाए आराधना. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट. सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास. यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा. इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी. तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ. उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी. फोन 0831 2435 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. KLS GIT मध्ये डॉक्टर कैवल्यकुमार यांचा भक्ती सुगंध हा शास्त्रीय गायन कार्यक्रम होणार आहे. शुक्रवार दिनांक 14 रोजी दुपारी 3:30 वाजता सिल्वर जुबली ऑडिटोरियम, GIT कॅम्पस, उद्यमबाग येथे हा कार्यक्रम होईल. डॉक्टर कैवल्यकुमार हे भारतीय शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्यातील 3ऱ्या पिढीतील गायक आहेत. ते मूळचे कर्नाटकातील धारवाडचे आहेत. त्यांना शास्त्रीय संगीताची दीक्षा त्यांचे वडील पंडित संगमेश्वर गुरव यांनी दिली. मधुर, तरल आणि उच्चस्तरीय आवाजाने संपन्न अशी त्यांची ओळख आहे. सुरमणी पंडित, जयसराज गौरव पुरस्कार आणि सर्वश्रेष्ठ कलाकार सारखी नामवंत बक्षिसे तसेच राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील प्रशस्ती मिळवली आहे. तब्बल 46 वर्षांनंतर हिडकलमधील विठ्ठल मंदिर पाण्याबाहेर. हिडकल जलाशयाच्या पाण्याखाली हुन्नूरचे हेमाडपंथी श्री विठ्ठल मंदिर आणि गाभाऱ्यातील मातीची मूर्ती तब्बल 46 वर्षांनंतरही सुस्थितीत आहे. मान्सूनचा पाऊस लांबल्यामुळे 51 TMC क्षमतेच्या जलाशयातील पाण्याने यावर्षी तळ गाठल्याने तब्बल 4 दशकांनंतर पहिल्यांदाच हे मंदिर पूर्ण पाण्याबाहेर आलं आहे. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यासह सीमा भागातील भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे. 1977 मध्ये जलाशयाचे काम पूर्ण झाले. बुडीत क्षेत्रातील विस्थापित 24 खेड्यांपैकी हुन्नूर ग्रामस्थांचे हे ग्रामदैवत आहे. 30x30 आकाराचे हे मंदिर काळ्या पाषाणात स्थानिक कारागिरांनी चुनखडीत बांधले आहे. सरकारी सरदार्स हायस्कूलमध्ये लोकसंख्या दिवस साजरा. येथील सरकारी सरदार्स हायस्कूलमध्ये लोकसंख्या दिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून MM कुरगुंत, रणजित चौगुले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक SS हादिमनी उपस्थित होते. व्यासपीठावर इतिहास संघाच्या अध्यक्ष रेणुका शिवण्णावर, श्रद्धा कांबळे आदी उपस्थित होत्या. प्रारंभी ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा कांबळे हिने केले. रेणुका शिवण्णावर यांनी आभार मानले. कंगराळी खुर्द ग्रामपंचायत सदस्यांची कार्यतत्परता.
कंगराळी खुर्द गावच्या पंचक्रोशीतून वाहणाऱ्या मार्कंडेय नदीवर असलेल्या पुलावर पावसाचे पाणी साचून रस्ता खराब होत होता. नदीच्या पलीकडे 15 ते 20 गावांचा संपर्क याच पुलाच्या माध्यमातून होतो. तिथून ये जा करणाऱ्या लोकांना पाणी साचल्यामुळे त्रास सहन करावा लागत होता. हे ग्रामपंचायत सदस्यांच्या लक्षात येताच त्यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना घेऊन तात्पर्याने साचलेलं पाणी जाण्यासाठी घातलेल्या पाईप ब्लॉक झाल्या होत्या. त्या पाईप मोकळीक करून पाणी बाहेर जायची व्यवस्था केली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पाटील, यशोधन तुळसकर, वैजू बेनाळकर आदी उपस्थित होते. आरपीडी महाविद्यालयात लोकसंख्या दिवस. आरपीडी महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिवस साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना आरपीडी पीयू कॉलेजच्या चेअरपर्सन लता कित्तूर यांनी आपले विचार मांडले. तसेच प्राध्यापक मंजुनाथ तोडमणी यांनी विद्यार्थ्यांना विविध उदाहरणे देऊन लोकसंख्या वाढीच्या समस्येबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात जागरूकता निर्माण केली. प्राध्यापक विद्या डुकरे यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी आरपीडी पीयू चेअरपर्सन लता कित्तूर, प्राचार्य SS विजापुरे, प्राध्यापक M दोडमणी, प्राध्यापक महादेव खोत आदी उपस्थित होते. वैजनाथ चरणी पावसासाठी साकडे. श्री देवदादा सासनकाठी, चव्हाट गल्ली, बेळगाव या देवस्थानाच्या वतीने श्री क्षेत्र वैजनाथ देवस्थान, देवरवाडी, महाराष्ट्र येथे अभिषेक आणि महाप्रसादाचे नियोजन केले होते. सोमवारी दिनांक 10 रोजी देवस्थानाच्या वतीने दुपारी महादेवाला अभिषेक घालून महाआरती करण्यात आली. त्यानंतर पार्वती मंदिर येथे पूजन करून वैजनाथ देवाला समस्त बेळगावकरांसाठी साकडं घालण्यात आलं. मंदिरात सासनकाठी पुजारी लक्ष्मण किलेकर यांनी अभिषेक पूजा केली. या कार्यक्रमाला नागेश नाईक, प्राचार्य आनंद आपटेकर, ज्योतिबा किलेकर, नामदेव नाईक, परिश्रम किलेकर, अनिकेत घोरपडे, अशोक कंगराळकर आदी उपस्थित होते. अल्पवयीन बालिकेच्या अपहरणाचा प्रयत्न फसला. एका 12 वर्षीय मुलीने मोठ्या धाडसाने प्रतिकार केल्यामुळे तिच्या अपहरणाचा प्रयत्न फसल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सायंकाळी हिंदवाडी येथील जुन्या महावीर गार्डन जवळ घडली. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतल्याचं समजतं. तथापि या प्रकरणामुळे पालकवर्गात मात्र चिंतेचं वातावरण पसरलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार 2 दिवसांपासून एक अज्ञात व्यक्ती संबंधित अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत होती. काल मंगळवारी सायंकाळी अपहरणकर्ता त्या मुलीच्या क्लासच्या परिसरात घुटमळत होता. ती क्लासमधून बाहेर पडल्यानंतर तिला त्याने चॉकलेट देण्याचा प्रयत्न केला. तिने त्याला नकार देताच त्याने तिला जबरदस्तीने उचलून घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्या मुलीने अपहरणकर्त्याच्या गालाला आणि गळ्याला ओरबडण्यास सुरुवात केली. त्यावेळी महावीर गार्डन मधील माळ्याला संशय येऊन त्याने त्या अपहरणकर्त्याच्या दिशेने धाव घेतली. तेव्हा परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याने त्या मुलीला तिथेच सोडून सुभाष मार्केटकडून पोबारा केला. खून प्रकरणातील पुरलेला मृतदेह बाहेर काढण्याची वेळ. तरुणाच्या डोक्यावर काठीने वार करून त्याचा खून करून घराच्या मागे अंत्यसंस्कार करण्यात आले होते. मात्र ग्रामस्थांनी केलेल्या खुनाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पुरलेला मृतदेह बाहेर काढून पंचनामा करून आरोपीला अटक केली. गोकाक तालुक्यातील हिडकल गावात ही घटना घडली आहे. मृतदेहावर जखमा असल्याच्या ग्रामस्थानाच्या तक्रारी आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी सोमय्याला पुरलेल्या जागेतून त्याच्या मृतदेहाच्या सांगाड्याचे अवशेष बाहेर काढून पुढील तपासणी केली. संतोष सट्टुप्पा पाटील यांचे निधन. विष्णू गल्ली वडगाव येथील रहिवासी संतोष सट्टुप्पा पाटील वय 46 यांचे सोमवारी दिनांक 10 जुलै रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलगे, आई वडील, 2 भाऊ, 1 बहीण असा परिवार आहे. रक्षा विसर्जन गुरुवारी दिनांक 13 रोजी सकाळी 8 वाजता होणार आहे. राजाराम शापूरकर यांचे निधन. लक्ष्मी रोड, भारतनगर, शापूर येथील रहिवासी राजाराम पिराजी शापूरकर वय 64 यांचे दिनांक 12 रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, 2 मुले, जावई असा मोठा परिवार आहे. महिला कुस्तीपटू लैंगिक शोषण प्रकरणी पोलिसांना सापडला मोठा पुरावा. महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरणसिंह यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले. पोलिसांनी 15 जणांचा जबाब नोंदवल्यानंतर हे आरोपपत्र निश्चित केलं. यावेळी पोलिसांनी तांत्रिक पुरावे म्हणून काही फोटोही ताब्यात घेतले आहेत. त्यामुळे आता कारवाईला वेग येण्याची शक्यता आहे. इंडियन एक्सप्रेसने या संदर्भातील वृत्त दिले आहे. महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप ब्रिजभूषण शरणसिंह यांच्या विरोधात करण्यात आला आहे, परंतु त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येत नव्हती. त्यामुळे भारतातील अग्रगण्य कुस्तीपटूंनी जंतर मंतरवर आंदोलन पुकारले होते. ब्रिजभूषण शरणसिंह यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कारवाई होत नाही तोवर आंदोलन थांबवणार नसल्याचं कुस्तीपटूंनी ठरवलं होतं. अखेर ब्रिजभूषण यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर कुस्तीपटूंनी आंदोलन स्थगित केलं. आता ब्रिजभूषण यांच्या विरोधात आरोपपत्रही दाखल करण्यात आलंय. लैंगिक छळ, विनयभंग आणि पाठलाग आदी गुन्ह्यांबाबत त्यांना शिक्षा ठोठावली जाऊ शकते, असे दिल्ली पोलिसांच्या आरोपपत्रात नमूद केले आहे. 13 जून रोजीच्या या आरोपपत्रात ब्रिजभूषण यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या
संहितेच्या कलम 506, 354, 354 अ आणि 354 ड लागू करण्यात आला आहे. एका प्रकरणात ब्रिजभूषण यांनी संबंधितांचा वारंवार छळ केल्याचं तपासात निदर्शनास आलं आहे. एशियन ॲथलेटिक चॅम्पियनशिपची धुरा हनुमानावर. आशियाई ॲथलेटिक चॅम्पियनशिप स्पर्धा 12 जुलै 2023 पासून सुरू होत आहे. महाद्वीपीय प्रशासकीय मंडळाच्या स्थापनेच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त थायलंडची राजधानी बँकॉक येथे ही चॅम्पियनशिप आयोजित केली जाईल. आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपची ही 25वी आवृत्ती आहे, ज्याचा अधिकृत शुभंकर भगवान हनुमान असेल. 12 ते 16 जुलै दरम्यान या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पष्ट करा की आशियाई ॲथलेटिक चॅम्पियनशिप 2 वर्षाच्या अंतराने आयोजित केली जाते, परंतु कोरोना महामारीमुळे 2021 मध्ये ती आयोजित केली जाऊ शकली नाही. म्हणजेच कतारची राजधानी दोहा येथे झालेल्या 2019च्या चॅम्पियनशिप नंतर आता त्याचे आयोजन केले जाणार आहे. हे उल्लेखनीय आहे की शुभंकरची निवड यजमान देशाच्या आयोजन समितीकडे केली जाते. यावेळी चॅम्पियनशिपचा शुभंकर भगवान हनुमान असेल. आशियाई ॲथलेटिक चॅम्पियनशिपने याबाबतची माहिती आपल्या वेबसाईटवर दिली आहे, ज्यामध्ये लिहिले आहे की भगवान रामाच्या सेवेत हनुमान वेग, शक्ती, धैर्य आणि बुद्धिमत्तेसह विलक्षण क्षमता प्रदर्शित करतात. स्थिर निष्ठा आणि भक्ती ही त्यांची सर्वात मोठी शक्ती आहे. आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023चा लोगो देखील या खेळांमध्ये सहभागी होणारे खेळाडू, त्यांचे कौशल्य, त्यांचे सांघिक कार्य, कठोर परिश्रम आणि खेळाप्रती त्यांचे समर्पण दर्शविते. म्हणूनच आम्ही बजरंगबलीला शुभंकर बनवण्याचा निर्णय घेतला आहे. फुटबॉल संघ विजेत्यांना पारितोषिक वितरण. इंडिया चार्टर्ड अकाउंटंट्स स्टुडंट्स असोसिएशनच्या ICAI बेळगाव शाखेतर्फे शनिवारी दिनांक 8 रोजी चार्टर्ड अकाउंटन्सी कोर्सच्या विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. स्पर्धेला गेम ऑफ गोल्स असं नाव देण्यात आलं. बालिका आय फुटबॉल टर्फ टिळकवाडी येथे हे सामने झाले. प्रमुख पाहुणे CA धर्मेंद्र प्रभुखोत उपस्थित होते. त्यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. स्पर्धेत 5 संघ सहभागी झाले होते. यात सिल्वर स्टार्स संघ विजयी झाला, तर उपविजेतेपद दी इनविजिबल संघ ठरला. गोल्डन गोल बक्षीस नीरज आणि गोल्डन बूट पुरस्कार भुवन यांना देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून कल्ली आणि CA सुनील हेरगुडे यांची निवड करण्यात आली. राष्ट्रीय खेळाडू श्रीनाथ दळवी यांचा सत्कार. चेंगडू येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विश्व विद्यापीठ ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी भारतीय विद्यापीठ संघात 4x400 मीटर रिले स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याबद्दल मंडोळी हायस्कूल आणि शाळा सुधारणा मंडळ यांच्या वतीने शाल, पुष्पहार आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. श्रीनाथ यांची घरची परिस्थिती हलाखीची असून आई वडील दोघेही शेती करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात. त्यांचे प्राथमिक शिक्षण मराठी शाळा मंडोळी आणि माध्यमिक शिक्षण मंडोळी हायस्कूल येथे झाले. 10वी मध्ये असताना त्याने तिहेरी उडी प्रकारात राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. तेथूनच त्याच्या यशस्वी कारकिर्दीला सुरुवात झाली. त्याने 2022 मध्ये म्हैसूर येथे झालेल्या दसरा स्पर्धेमध्ये 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत रौप्य पदक आणि 4x400 मीटर रिले स्पर्धेत कांस्य पदक मिळवले. 2023 मध्ये बेंगळुरू येथे झालेल्या कर्नाटक राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये 400 मीटर धावण्यामध्ये सुवर्ण पदक आणि नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेमध्ये 400 मीटर धावण्यामध्ये कांस्य पदक अशा अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन बक्षिसे जिंकली आहेत. त्याला बेळगाव जिल्हा ॲथलेटिक असोसिएशनचे सेक्रेटरी अशोक शिंत्रे, सूरज पाटील, उमेश बेळगुंदकर, क्रीडा शिक्षक रामराव यांचे मार्गदर्शन लाभत आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. लिंगराज महाविद्यालयाचा विद्यार्थी येत्या 28 जुलैला चीन येथील चेंगडू येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विश्व विद्यापीठ ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी भारतीय विद्यापीठ संघातून तो चीनला रवाना होणार आहे. सध्या लिंगराज महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत असून तो वॅक्सिन डेपो मैदानावरील डायनॅमिक स्पोर्ट्स क्लब येथे सराव करीत आहे. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते. धन्यवाद.